वाहन तपासणी दरम्यान ट्रकमधून अचानक आला महिलांच्या ओरडण्याचा आवाज अन असं भयंकर प्रकार, पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बांसडीह परिसरात नेहमीप्रमाणे दिवसा वाहन तपासणी सुरू होती। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून काळजीपूर्वक तपासणी केली जात होती। त्या दिवशी वातावरण शांत होतं, रस्त्यावर अधूनमधून वाहने जात होती आणि पोलीस आपले नियमित कर्तव्य पार पाडत होते। बांसडीह कोतवालीचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार त्रिपाठी आपल्या सहकाऱ्यांसह सप्तऋषी चौकात उभे होते। त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल राजेश यादव, कॉन्स्टेबल सुनील पांडे आणि महिला कॉन्स्टेबल अर्चना सिंह हे देखील होते। सर्वजण शांतपणे तपासणी करत होते। अचानक दूरवरून एक ट्रक येताना दिसला। ट्रक साधारण वेगात येत होता। सुरुवातीला पोलिसांना काही संशय आला नाही, मात्र ट्रक जवळ येत असतानाच काहीतरी विचित्र घडू लागलं। तो आवाज एखाद्या महिलेनं मदतीसाठी ओरडल्यासारखा होता। सुरुवातीला पोलिसांना वाटलं की कदाचित भ्रम असेल, पण काही सेकंदात पुन्हा तोच आवाज ऐकू आला। बचाओ बचाओ असा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला। पोलिसांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसू लागले। प्रभारी निरीक्षक संजय कुमार त्रिपाठी यांनी तात्काळ लक्ष त्या ट्रककडे वळवलं। ट्रक चालकाने पोलिसांना पाहताच वेग वाढवला, यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला। लगेचच संजय कुमार त्रिपाठी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। पोलिसांनी तातडीने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला। काही अंतरावर जाऊन ट्रक अडवण्यात आला। ट्रक थांबताच पोलिसांनी चालकाला खाली उतरायला सांगितलं। चालकाच्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं। ट्रकचा दरवाजा उघडताच पोलिसांना आतून एक महिला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसली। ती रडत होती आणि मदतीची याचना करत होती। त्या क्षणी उपस्थित सर्व पोलीस चक्रावून गेले। महिला थरथरत होती। महिला कॉन्स्टेबल अर्चना सिंह यांनी तिला शांत केलं आणि पाणी दिलं। काही वेळानंतर महिलेने हळूहळू आपली आपबीती सांगायला सुरुवात केली। महिलेला सांगितले की तिचं नाव कविता देवी आहे। ती रेवती येथून सहतवारला जाण्यासाठी निघाली होती, पण तिला कोणतंही वाहन मिळत नव्हतं। तेवढ्यात हा ट्रक तिथून जात होता। कविता देवी यांनी चालकाला लिफ्ट मागितली। चालकाने तिला बसवून घेतलं। सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटत होतं, मात्र काही अंतरानंतर चालकाने ट्रकचा वेग वाढवला। कविता देवी यांनी चालकाला सहतवारला उतरवण्यास सांगितलं, पण चालकाने दुर्लक्ष केलं। त्यानंतर चालकाने दिशा बदलली। कविता देवी घाबरल्या। त्यांनी पुन्हा चालकाला थांबण्यास सांगितलं, पण चालकाने काहीही प्रतिसाद दिला नाही। कविता देवी यांना संशय आला की काहीतरी चुकीचं घडत आहे। त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली। दरम्यान ट्रक पोलिसांच्या तपासणी ठिकाणाजवळ पोहोचला। कविता देवी यांनी पोलिसांना पाहताच जोरात ओरडायला सुरुवात केली। त्यांचा आवाज ऐकताच पोलिसांनी तातडीने ट्रक अडवला। त्या क्षणी कविता देवी यांचे प्राण वाचले। पोलिसांनी चालकाची चौकशी केली। चालकाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र नंतर त्याची ओळख उमेश यादव अशी पटली। उमेश यादव हा बालेश्वर मंदिर परिसरातील सिटी कोतवाली हद्दीत राहणारा असल्याचं समोर आलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली। सर्व परिस्थिती पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। यानंतर कविता देवी यांच्या कुटुंबियांना संपर्क करण्यात आला। काही वेळातच त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी येऊन त्यांना ताब्यात घेतलं। कविता देवी यांची सुटका झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी घटना टळली। पोलिसांनी आरोपी उमेश यादव याला अटक केली। त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली। लोकांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं। दिवसा घडलेल्या या घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं। अनोळखी वाहनातून लिफ्ट घेणं किती धोकादायक ठरू शकतं हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं।